नमस्कार मित्रांनो. बीडकरांना नेहमी एक स्वप्न दशकानुदशक दाखवण्यात आलं. आता आम्ही बीडची ही बारामती करणार आहोत आणि या बीडकरांनी सुद्धा अतिशय मनमोकळेपणानं या वचनावर, या आश्वासनावर विश्वास ठेवला आणि दशकानुदशके बीड हा बारामतीचे स्वप्न पाहतच राहिला. बीडकरांनी विश्वास टाकला, परंतु बारामतीने मात्र जे काही ज्या प्रमाणामध्ये ज्या विकास व्हायला हवा होता, जी दुर्गती थांबायला हवी होती, ती न थांबता उलट वाढली. म्हणजे बारामती व्हाया बिहार बीडकडे जाण्याचा जो प्रवास झालाय, याला जबाबदार नेमकं कोण आहे? आजवर थोरल्या पवार साहेबांनी या ठिकाणी अराजकता पोचलीच म्हणावं लागेल, त्यांचा वाटा आहे हो. आता धाकटे पवार ही अराजकता पाठीशी घालण्याचं, या ठिकाणी पोचण्याचं काम अजित पवार करता आहेत काय? आणि जर खरोखर अजित पवारांना बीडची बारामती करण्याची इच्छाशक्ती असेल त्यांच्या ठिकाणी, तरच त्यांनी पालकत्व बीडचं घ्यावं. अन्यथा त्यांची इच्छाशक्ती नसेल तर त्यांनी बीडचं पालकत्व सुद्धा सोडून देणंच चांगलं ठरणार आहे. या सर्व प्रश्नांची आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजवर बीडकरांच्या माथी जो मागासलेचा ऊसतोड कामगारांचा, इथं बीड कशा कशासाठी प्रसिद्ध झालं हे सांगण्याची गरज नाहीये. ऊसतोड कामगार स्त्रियांच्या पोटामध्ये गर्भाशयाची पिशवी न ठेवण्यासाठी सुद्धा बीड हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं. इथे मगरी पाळून ते स्त्री भ्रूण हत्या करण्यासाठी बीड हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीस पावलेला होता. इथं मगरी पाळल्या जात होत्या त्या स्त्री भ्रूण हत्येचं झाल्यानंतर त्या खाण्यासाठी, एवढ्यासाठी होता. शिक्षण क्षेत्रामध्ये जिथे जिथे हे भ्रष्टाचार किंवा ते नोकरीचा गैरव्यवहार किंवा अवैध जेवढी कामं येतील तिथं सुद्धा बीड मध्येच सूत्रधार सापडतात. आरोग्य विभागात मध्ये जो नोकर भरतीमध्ये घोटाळा झाला त्यामधला सूत्रधार सुद्धा बीड मध्येच होता. आणि आता राख माफिया, वाळू माफिया, आणखी त्या हत्या, खंडणी, अपहरण, ह्या ज्या गोष्टी घडत आहेत, या गोष्टीसाठी बीड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होऊ पाहत आहे. म्हणजे या पॅटर्ननं महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये आपले पाय पसरलेले दिसून येत आहेत. याची वाच्यता काल नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांनी माझ्या जिल्ह्यामध्ये बीडची लॉबी काम करते आहे आणि त्या लॉबीनं, ती लॉबी ड्रग्ज असेल, जुगार असेल, मटका असेल, त्यांची मोडस अप्रेंटिस सुद्धा त्यांनी सांगितली किंवा ते कशा पद्धतीने काम करतात. ते एकतर राजकारण्याला विकत घेतात आणि नाही तर प्रशासनाला आत जाऊन सडवतात, प्रशासनाला भ्रष्टाचारी बनवतात. ही त्यांची पद्धती आहे. ते राणे म्हणाले, त्यांनी कडक इशारा दिला, हे तुमचे बीडची गँग आवरा, अन्यथा ते कोणत्या पक्षाचा आहे, काय आहे, आणि मला विकत घेण्याची अवकात कोणाची नाही, पात्रता कोणाची नाहीये, म्हणून मला विकत घेण्याचा त्यांचा प्रयत्न शक्य होणार नाही. आणि प्रशासनातले जे सडके आंबे त्यांना सुद्धा मी एकदा निर्वाणीचा इशारा देतोय, बीडची गँग लॉबी जर तिथे काम करत असेल तर आवरा. म्हणजे बीड किती भयावह पद्धतीनं या बीडच्या गुन्हेगारीनं, त्या दहशतवादानं, या पॅटर्ननं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाळेमुळे रोवायला सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्याचा प्रसार होतोय. तरी आपण डोळे झाक करून बसणार असू तर मग मात्र आपण डोळे झाकून दिवस म्हणजे रात्रीचा नाटक करण्यामध्ये काही अर्थ राहणार नाही. बीडची बारामती करण्याचं स्वप्न आपल्याला वारंवार दाखवण्यात आलं ना. बीडची बारामती करणार आहोत, बीडची बारामती होणार आहे, बीडचा विकास होणार आहे, इथं शिक्षण मिळणार आहे, आरोग्य होणार आहे, रस्ते चांगले होणार आहेत, इथल्या सुविधा चांगल्या, शैक्षणिक सुविधा चांगल्या मिळणार आहेत, असं वारंवार बीडकरांना बीडची बारामती करण्याचं स्वप्न दाखवण्यात आलं. यामध्ये कधी थोरल्या पवारांनी दाखवलं आणि आता धाकटे पवारांनी दाखवलं. म्हणजे बीडकरांना आजवर मधला काळ विश्वास नसेल टाकला बीडकरांनी, परंतु बहुतांश काळ हा
बारामतीकरांवर बीडने विश्वास टाकला, परंतु या बारामतीकरांनी बीडची बारामती तर केलीच नाही, तर उलट बीडची दुर्दशा करण्यामध्ये या बारामतीचा खूप मोठा वाटा आहे. आता अजित पवार हे प्रस्त फार धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. अगदी बेधडक बोलणारं, निर्णय घेतला शब्दाला जागणारं, निर्णय घेतला म्हणजे घेतला, म्हणजे त्यांच्याकडे इच्छाशक्ती दांडगी आहे खूप. परंतु मग जर आता इथे या ठिकाणी अराजकता पोचणार नाही याची त्यांना नक्की काळजी घ्यावी लागणार आहे. परंतु ते आता करताना ते दिसत नाही आहे. कारण ज्या वेळी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, म्हणजे धनंजय मुंडे एवढे प्रामाणिक आहेत की त्यांनी माझा वाल्मिक कराडांशी संबंध आहे हे पहिल्या दिवशी सांगितलं हो. पण अजित पवारांकडे ज्या वेळी हा विषय गेला त्यावेळी अजित पवारांनी केवळ आरोपावर त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढता येणार नाही असा पवित्रा घेतला. म्हणजे एकीकडे सरकार बदनाम झालं तरी चालेल, पक्ष बदनाम झाला तरी चालेल, परंतु डोळेझाक कशी करायची, पाठराखण कशी करायची हे अजित पवार करत होते. कारण आता तर त्यांचं ते जे मागत होते एक तरी पुरावा जर आला तर आता यांच्याकडनं मला मंत्रिमंडळातून बाहेर आणि खपवून घेणार नाही आणि स्वच्छ प्रतिमेचे माणसं आता आम्ही पक्षात भरणार आहोत असं त्यांनी ते काय संकल्प शिबिर, अजित पर्व या शिबिरामध्ये काल परवाच शिर्डीमध्ये बोलून गेलेले आहेत. मग आता वाल्मिक कराडांचा आज नव्यानं जो व्हिडिओ समोर आलाय आणि संपूर्ण जी गँग ऑफ वासेपूर जी काही परळी आहे ती संपूर्ण त्यामध्ये दिसून आलेली आहे. अजित पवारांना आता मात्र काय नेमका पुरावा आणखीन काय हवा असेल आणि त्यांचेच जे काही मंत्री आहेत, कृषी मंत्री, त्यांनी आज तर करच केला की त्यांनी सांगितलं की विमा घोटाळा झालेला आहे. त्यांनी त्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केलंय. 1 रुपयामध्ये विमा हा घोटाळा झालेला आहे. परंतु प्रत्येक योजनेमध्ये हा 2-4% घोटाळा होतच असतो. म्हणजे सरकारच्या नाकर्तेपणावर सुद्धा आणि सरकार किती कमकुवत आहे, त्यांना ते भ्रष्टाचार हे एक नियम केलाय की काय सरकारनं असं ते बोलून गेलेले आहेत. म्हणजे एकंदरीतरित्या मागचे जे कृषी मंत्री आहेत, म्हणजे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये विमा घोटाळा झाला हे सुद्धा आजचे कृषी मंत्री कोकाटेंनी मान्य केलं, नाव सांगितलं त्यांनी. मग असं असताना सुद्धा जर अजित पवार हे धनंजय मुंडेंना पाठराखण करत असतील आणि त्यांच्यावर त्यांचा एवढा प्रचंड विश्वास असेल तर मग मात्र आता ते अजित पवार हे खरोखर नैतिकतेमध्ये, त्या राजकीय नैतिकतेमध्ये त्यांचं ते वर्तन बसतं काय? आणि जर त्यांना खरोखर आता त्यांच्याकडे पुन्हा पालकमंत्री पद देऊ नये अशी सर्व पक्षीय मागणी, सर्व लोकप्रतिनिधीकडून मागणी आली आणि त्यावेळी त्यांनी ते पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवलेलं आहे. आता जर त्यांनी ते पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवलंय पण त्यांची इच्छाशक्ती असेल तर हा नेता असा आहे की एकदा जर त्यांनी करायचं ठरवलं, काम करायचं ठरवलं तर तो 100% तो बीडची बारामती या 5 वर्षामध्ये सुद्धा करू शकतात. कारण पुण्याचा विकास, पिंपरी चिंचवडचा विकास, बारामतीचं ते पाहायला गेलेली माणसं तोंडात बोट घालतात ना, आता तसं बीडचं पालकत्व आलंय आणि त्यांच्याकडे खरंच जर इच्छाशक्ती आहे तर त्यांनी बीडमध्ये जर दाखवायचं ठरवलं तर बीडची बारामती होईल. पण अजित पवार साहेब, जर तुम्हाला खरोखर तेवढी इच्छाशक्ती बीडमध्ये दाखवायची नसेल आणि बीडमध्ये परतच तुमची जी शिष्यमंडळी अराजकता पोचवायची असेल तर मग मात्र तुम्ही पालकमंत्री पद सोडलेलं बरं. याविषयी बीडकरांच्या काय भावना आहेत, महाराष्ट्रामधील जनतेचं काय मत आहे, त्यांनी जरूर कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.